कसं काय तुला घेतलं, म्हणजे काय त्यांचे काय क्रायटेरिया असतात? म्हणजे माझा समज असा आहे बाहेर राहून की जनरली भांडकुदळ लोक जातात. एकाच घरात 16 लोक भांडू नाही शकत एकाच टायमाला. प्रत्येक कॅरेक्टर असतं वेगळं वेगळं, किंवा एक भांडणारा असणार, एक साधा असणार, एक या फील्ड मधला, एक त्या फील्ड मधला, असे ते मिळून घेतात. सगळेच जर भांडणारे घेतले किंवा सगळेच शांत सोज्वळ, सगळे शांत घेतले तर शो पण चालणार नाही. आणि एकदम सगळे स्पोर्ट्समॅन घेतले किंवा रेसलर घेतले, बॉक्सर घेतले तर फायटिंग करून एकमेकांना मारून बाहेर येतील. असं आहे. एक लोकांना प्रॉपर एंटरटेनमेंट मिळावं. पण तुम्हाला असं एक नॅरेटिव्ह दिलेलं असतं का रे की आज हा सीन करायचा? मी असं ऐकते. मला असं वाटतं की जर असं असतं ना तर मी आतमध्ये असतो, कारण हे असं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला 16 माणसांपेक्षा दुसरा माणूस दिसणारच नाही. पण तुम्हाला काहीतरी ब्रीफ येत असेल ना, आज या विषयावरनं तुम्हाला भांडायचं आहे. असं आलं पाहिजे होतं, मी तर बोलतो. तर अजून चांगलं झालं असतं. पण हा रिअलिटी शो आहे, याच्यामध्ये बिग बॉस मध्ये असं काहीच होत नाही. मला तू पहिला असा भेटलास की जो म्हणतोय रिअलिटी शो रिअल आहे. बिग बॉस तर खूप रिअल आहे. सांगितलं तुम्हाला आता की एक माणूस नाही बघितला, काहीच नाही. डॉक्टर पण यायचे, ते पण बाहेर फक्त जो पेशंट आहे तो जायचा. डॉक्टरकडे पण एक माईक असायचा की डॉक्टरने काय टिप दिली. डॉक्टरांना आम्ही दिसायचे ना आम्हाला लांबून, किती वाजले सांगा ना, किती वाजले सांगा ना, असे करायचं. तुम्हाला सांगायचीच नाही. काहीच नाही. डॉक्टर तोंड पण नाही उघडायचे.